जय आदिशक्ती आदेश. मी राधा दत्तात्रय जंगले. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, आपण दैनंदिन व्हिडिओ बनवायला चालू केलेले आहेत. मला मिळणारा प्रतिसाद आणि तुमचे कमेंट्स यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करत आहे. पहा, आजचाही व्हिडिओ तसाच आहे आणि गरजेचाही आहे आणि महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओचं नाव आहे तर भक्तीची परीक्षा देत असताना किंवा गुरुभक्ती सिद्ध करत असताना गुरूंसाठीही आणि परमेश्वरासाठीही हातावरती आपण जे गोंधन किंवा टॅटो काढतो ते खरंच गरजेचं आहे का? आहे ना महत्त्वपूर्ण प्रश्न. किंवा सध्या हा फॅट खूप जास्त चालून आलेला आहे. मलाही बऱ्याचदा आढळलं, त्यामुळं मला वाटलं ह्या विषयावरती व्हिडिओ बनवावा आणि माझे विचार किंवा मला काय वाटतं हे तुम्हापर्यंत पोहोचवावं. बघा, भक्ती ही नेहमी मनाने केली असते आणि मनापर्यंत जाते. श्रद्धा ही पण अंतःकरणानेच होते. भाव हा अंतःकरणातच असतो आणि परमेश्वरही मनातच असतो. मला सांगा, मी हे गैर म्हणणार नाही किंवा चुकीचं म्हणणार नाही. बरेच जण त्यांची भक्ती सिद्ध करण्यासाठी किंवा त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांच्या मनामध्ये जी उत्कट अवस्था असते त्यांच्या परमेश्वराविषयी म्हणा किंवा मग त्यांच्या गुरूंविषयी म्हणा किंवा इतर काही गोष्टींविषयी म्हणा, तर ते थोडक्यात दाखवता नाही म्हणता येणार, ते त्या पद्धतीने व्यक्त करतात. हे गैर नाही किंवा हे चुकीचं नाही. पण मग मला सांगा, जर भगवंत उपवास करा असं कधी सांगत नाही, तर मग भगवंत तुम्हाला असं कधी म्हणेल की तुम्ही तुमच्या अंगावरती छिद्र पाडा? अक्षरशः त्या गोंधनांमध्ये एक सुई असते आणि ते त्या पद्धतीने खूप त्रासजन्य ती क्रिया आहे. गोंधन म्हणा, टॅटू म्हणा, जो आत्ताचा फॅट चालू आहे. आणि त्या पद्धतीने जे भक्त असतील किंवा जे सेवक असतील किंवा जे खरे शिष्य असतील ते स्वतःच्या हातावरती त्यांच्या गुरुवर्यांचे किंवा त्यांचे आद्याचे म्हणजे जे श्रद्धास्थान त्यांच्या आयुष्यात आहे त्यांची हे प्रतिमा म्हणा किंवा एक ओळख तयार करतात. हातावर, कुठंही हातावर करतात, मानेवर करतात, खांद्यावर करतात, इथं हातावर करतात. ठीक आहे, मला सांगा, खरंच हे योग्य आहे का? भक्ती दाखवायची गोष्ट नाही, श्रद्धा दाखवायची गोष्ट नाही किंवा प्रेमही व्यक्त करायची गोष्ट नाही. तुम्ही ती व्यक्त करताय, चांगली गोष्ट आहे, पण या पद्धतीने नाही. तुमच्या देहाला, तुमच्या अंतःकरणाला इजा पोहोचेपर्यंत कोणतेच गुरु, कोणताच भगवंत किंवा कोणतीही तुमची जवळची व्यक्ती असं म्हणणार नाही की तू तुझा जीव जाईपर्यंत स्वतःच्या शरीराला त्रास करून घे आणि माझ्यावरती असलेला तुझा अपाड जीव, अगाध प्रेम, अगाध श्रद्धा सिद्ध कर. आहे का असं कुठं? उलट तुम्ही तुमच्या आराध्याला, तुमच्या तीर्थाला, म्हणजे तुम्ही तुमच्या जे तुम्ही ज्याच्यासाठी करताय की नाही, ज्या व्यक्तीसाठी करताय, ज्याच्यावर तुमचा अपाड जीव आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, अशा व्यक्तीला तुम्ही कळत न कळत त्रास देता. खूप वाईट वाटतं. हे नको करायला. चाळणे करता तुम्ही तुमच्या शरीराची. ठीक आहे, हा विषय भावनिक झाला की तुम्ही तुमच्या शरीराला, तुमच्या देहाला त्रास देऊन भक्ती सिद्ध करू नका. गरज नाही ह्या गोष्टींची आणि मुळात हे चुकीचं पण आहे. ठीक आहे, भक्ती आहे ना, ती खूप पद्धतीने कळून येते तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, तुमच्या विनम्र भावनेतून. आणि भगवंत तर परमेश्वर आहे, तो त्याला कशाची काहीच गरज नाही. सिद्ध करू नका तुम्ही. समजतं त्याला सगळं. अवघ्या ब्रह्मांडाचा नाथ आहे तो. आदिमाया आदिशक्ती आहे जगदंबा. तिला कशाची आली परीक्षा द्यायची किंवा
तिला काय आलंय सिद्ध करायचं सगळं समजतं त्यांना. इथली हाक इथपर्यंत पोहोचू शकते, कळते. त्यामुळं मी तरी म्हणेल किंवा मी माझ्या गादीवर येणाऱ्या प्रत्येकांना सांगेल, माझ्या शिष्यांनाही सांगेल, माझ्या बंधू आणि भगिनींनाही नम्र विनंती आहे, तुम्ही तुमच्या भक्तीची उत्कट अवस्था व्यक्त करण्याची गरज नाही, कळतंय, अजिबात गरज नाही. हे चुकीचं आहे. आणि दुसरा तर विषय का नाही करायचा असं तर पहा, हा देह हाडामासाने बनलेला आहे. या पृथ्वी तलावरती जन्म घेतल्यानंतर प्रत्येक शरीराला, प्रत्येक सजीवाला नष्ट हे होणंच आहे. मग ते मातीमध्ये असो, ते पाण्यामध्ये असो, ते अग्नितत्वात असू दे किंवा ते ब्रह्मांडात विलीन होणं असू दे, होतच की नाही. आपण सर्व ह्या भूतलावर जन्म घेतल्यानंतर आपला विनाश हा निश्चित आहे, आपला अंत हा होणार आहे. मग मला सांगा, जर हा देहच चिरकाळ टिकणार नाही आणि तुम्ही तुमच्या आराध्याची, तुमच्या त्या परमेश्वराची, तुमच्या त्या जगदंबेची, तुमच्या त्या नाथाची प्रतिमा तुमच्या शरीरावर काढताय किंवा तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीची तुमच्या देहावरती तुम्ही प्रतिमा काढताय, काहीतरी ओळखीचं चिन्ह काढताय, आणि ज्या वेळेस तुम्ही या जगात नसाल, कल्पना करा, त्यावेळेस तुमच्या देहाचं अंतिम संस्कार केले जातात. मग ते कोणत्याही पद्धतीत असू द्या. मग त्यावेळेस ते चित्र, तो टॅटू, तो गोंधन किंवा ती प्रतिमा, जे काही तुम्ही चिन्ह बनवलं असेल, तेही अनंतात विलीन होऊन जातं की नाही. एवढं सामर्थ्य आहे का हो त्या भगवंताला, त्या परमेश्वराला, त्या आपल्या गुरूंना, आपल्या आराध्याला आपण अनंतात विलीन करून शकू ह्या देहाबरोबर? चुकीचं करतं ना. बरोबर आहे. तुम्हाला पण ऐकून वाईट वाटत असेल की जेव्हा आपला देह नष्ट होऊन जातो त्यावेळेस आपण आपल्या आराध्याचे, आपल्या जवळीक असलेल्या व्यक्तीचं जे चित्र आपण बनवलेलं आपल्या शरीरावरती, ते नष्ट होऊन जातं, नाबूद होऊन जातं, निस्त नाबूद होऊन जातं. आणि त्याचं सगळ्यात मोठं दुःख आपल्यालाच होतं की नाही. आणि बघा, तुम्ही म्हणाल आम्ही नसतो आणि आम्हाला काय कळतंय, पण मग मी तुम्हाला आधीच जाणीव करून देते, नंतर होतंय काय. ठीक आहे. आणि बघा, कदाचित आपण कोणत्या हातावर काढतोय तेही महत्वाचं. हातांनी आपण दिवसभरात खूप सारे कर्म करतो. तिसरं कारण सांगतेय मी, या हातांनी आपण दिवसभरात खूप सारे कर्म करतो, खूप अनंत कर्म करतो. मग ते खाण्याचं असू द्या, धुण्याचं असू द्या, स्वच्छतेचं असू द्या, खूप सारे कर्म करतो. आणि त्याच हातावर भगवंत असतो. काही काही इथं गोंतात, काही काही इथं गोंतात, काही इथं हातावर गोंतात, कुठेही गोंतात. तर बघा, त्या हाताने सर्व प्रकारची कामे आपण करतो. लहान मुलाची शौचालयाला जाऊन आल्यानंतर पण आपल्याला धुणं गरजेचं असतं की नाही. आपण त्याच हाताने धुतो, आपलंही करतो ना. मग मला सांगा, त्याच हातावर भगवंत आणि त्याच हाताने चांगली, वाईट, पुण्याची सगळी कामं आपण करतो. गोष्ट तिथपर्यंतच ठीक आहे जिथपर्यंत श्रद्धा, भक्ती, विश्वास, भाव, ठीक आहे ना, ह्या दिसल्या पाहिजेत आपल्या वागण्याने, बोलण्याने, चालण्याने. आठवणीत असल्या पाहिजे काही गोष्टी. आत्मा मरत नाही, मरतं शरीर. मग तुमच्या आराध्याच्या, तुमच्या गुरूंच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या आठवणी घेऊन जायचे बरोबर. ह्या भूतलावर नाही ठेवायच्या. कधीही न विसरणाऱ्या आठवणी आहेत या. त्यामुळं मी तर म्हणेल, कोणत्याही जवळच्या व्यक्तीच्या तुम्ही आठवणी हातावरती गोंधू नका. आता सगळ्यात मोठी गोष्ट सांगते मी तुम्हाला. गोंधन माझ्याही हातावरती आहे. तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही स्वतः व्हिडिओ करताय, स्वतः या विरोधात बोलताय, मग तुम्ही का गोंधले? तर हे पहा, हे एक प्रोफेशनल टॅटू आहे, गोंधन आहे, साधारण आहे. तर काही नाही, याचा काही फरक पडत नाही. आणि कदाचित
मी जेव्हा मूढ होते, ज्ञानाची भर माझ्याकडेही नव्हती, रीती होते मी, काही समजत नव्हतं, त्यावेळेस मी काढलेला असेल, क्षमा असावी त्यासाठी. पण आता ते काही काढू शकत नाही आणि कदाचित कळत न कळत हेही माझ्या बरोबर जाईल. तर मोराचा पिसारा किंवा बासरी गेल्याने फरक नाही पडत, पण जो आपला आराध्य असतो भगवंत, त्यांचं छायाचित्र आपल्या हातावर काढू नका कृपया. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की नका काढू, चुकीचं आहे ते, कळकळीची विनंती आहे. आणि आपल्या आराध्य आपले गुरुवर्य यांच्यासाठी तुम्ही मनामध्ये स्थान करा, त्या परमेश्वरासाठी मनामध्ये असं स्थान करा की ते कुणीच हलवू शकत नाही. या भूतलावरती तरी कोणात ते सामर्थ्यच असायला नाही पाहिजे, कळतंय? तर इथून पुढं अशी काहीच चूक करू नका, जेणेकरून आपल्या समोरच्या त्रास होईल, आपल्यालाही वाईट वाटेल की आपल्या आराध्याचं छायाचित्र म्हणा, टॅटू म्हणा, गोंधन म्हणा, हे आपण नष्ट झाल्यानंतर तेही नष्ट झालं. आणि आपण ते कर्म करत असताना, म्हणजे चांगले वाईट जे आपल्या हातून कार्य होत आहेत, त्यावेळेसही आपल्याला त्याच्याकडे बघून मनात हे नको यायला. पण आता बघा, ज्यांनी काढले आहेत त्यांना काहीच करू शकत नाही. त्यांना माझं कळकळीचं सांगणं आहे की ते नष्ट करण्यासाठी काही करू नका. आहे तर आहे, ठीक आहे, झालंय ते. आता तो तुमचा भाव आहे, तुमची भक्ती आहे, तिथपर्यंत त्या गोष्टी ठीक आहेत. पण इथून पुढं शक्यतो कृपया कोणी काढू नका, आणि जे आहे त्यांनी नष्ट करण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. होतात माणसाकडनं, माहिती नसल्यानंतर कळत न कळत चुका होऊन जातात. आणि असू द्या, काही हरकत नाही. विषय भाव, भक्ती आणि श्रद्धेचा आहे. कोणतीही अशी चूक करायची नाही ज्याने आपल्या शरीरावरती इजा होईल, आपल्या परमेश्वराला, आपल्या आराध्याला त्याच्यामुळे त्रास होईल. कारण कोणताच देव आपल्या भक्ताला त्रास देऊन आनंदी होत नाही किंवा तृप्त होत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की भगवंत कधीच कसोटी घेत नाही, भक्तीची परीक्षा घेत नाही, आपण देत असतो, कळतंय? भगवंताला निखळ भक्ती हवी असते. प्रत्येक गोष्टीचा वेळ ठरलेला असतो, सगळं योग्य वेळी होतं. चला तर बघा, आजचा व्हिडिओ जर सगळ्यांना आवडला असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करत चला. काही आध्यात्मिक प्रश्न असतील, काही अडचणी असतील आणि अशा काही कॉमन गोष्टींवरतीही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच मला नंबर दिलेला आहे व्हिडिओवरती आपला, तर त्याच्यावरती मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. मी मला ज्ञात असलेल्या ज्ञानाप्रमाणे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. चला तर मग, जय आदिशक्ती, आदेश.